दीप कसबलेसाठी टाळ्या वाजवतात जोरदार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निसर्गरम्य अशा या पवित्र कुंभापुरीमध्ये श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ, शिवसागर चाळ कमिटी, तानाजी नगर, कुलार विलेज, मालाड पूर्व या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे हे मंडळाला 22वे वर्ष श्री सत्यनारायण महापूजा आणि या ठिकाणी तिरंगी डबलवारी भटनाचा जंगी सामना आम्हा 3 बुवांमध्ये आयोजित केलेला आहे. मी स्वतः बुवा विनोद चव्हाण, गाव माझं घोडगेवाडी, तालुका बोडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, मुंबई दहिसर आणि इलय हयसर यांचं प्रथम भजन झालं. ते सन्माननीय माझे मित्र सुशीलजी गोटाणकर बुवा आणि त्यांची मंडळी, त्याचप्रमाणे ज्यांनी 2 नंबरला भजन केलं ते सन्माननीय भजन सम्राट गोलूबुवा सावंत, वर्धे तालुका बोडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग या दोन्ही बोला या ठिकाणी आमंत्रित करून, तिन्ही बोला या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं भजन आणि मनोरंजन या उदात्त हेतूने आम्हाला या ठिकाणी संधी प्राप्त करून दिल्याबद्दल श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ आणि त्यांची मंडळी, माझे परम स्नेही परम मित्र सुप्रसिद्ध भजनकार सत्येंद्र कसबले बुवा, त्यांचे चिरंजीव साई कसबले बुवा, दीप कसबले बुवा आणि त्या सर्वांची मंडळी त्या मनापासून यांचे आभार मानतो. जमलेल्या माझ्या मायबाप रसिकांना मनापासून नमस्कार करू. महाराष्ट्र आनंद देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुक्ता करू. संपूर्ण विश्वाची देवता श्री गणराला वंदन करू. श्री स्वामीदेवता रंगदेवतेला वंदन करू. माझी गुरुमाऊली भजनवाची चिंतामणी कुमार पालकर, गुरुवारी जीवन बळीकुवा यांच्या स्मृतीला अभिवादन करू. ओम ब्राह्मण प्रतिपालक राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुक्ता करू. धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुक्ता करू. मायबाप रसिकांचे आशीर्वाद करू. या ठिकाणी पारंपरिक तिरंगी डबलवारी भजनाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. जायचं थाय दोघदान खय काय दिवसा म्हणलं सन्माननीय गोठणकर आणि अतिशय सुंदर भजन सादरीकरण केलेलं आहे. अनेक नामवंत बुवा या ठिकाणी आलेले आहेत. पकवान वादक आलेले आहे, तबला वादक आलेले आहे, नाट्य कलाकार आलेले आहे. कलाकारांची खाण या मुंबापुरीमध्ये जर कुठली असेल तर ती भूमी ही मालाड नगरी आहे. आणि अशा या पवित्र नगरीमध्ये वारंवार आमच्यासारख्या बुवांना आम्हाला संधी मिळते. जवळजवळ ही 10वी डबलवारी माझी असेल. या व्यासपीठावर ही 10वी डबलवारी आहे. पारंपरिक डबलवारीच्या तेव्हापासून मी जे डबलवारी करतोय आणि पुन्हा पुन्हा आम्हाला बोलवता तुम्ही, हेच आमचं प्रमुख वाक्य आहे. आमची लेवलवर नाही झाली ती चालणार. गुंडूबांची लेवल झालेली आहे, कुटलकर बुवांची त्याच्याप्रमाणे लेवल झाली नाही. का वाईट वाटलं मला, काय दुसऱ्याचा भला झाला ना त्याच्यात माका आनंद आहे, होय की नाही. असं मी बुवा असेल, कुटलकर बुवांचा पण चांगला होता, माझ्या गुंडू सावंत बुवांचा पण चांगला होता, युट्यूब वाल्यांचा पण चांगला होता. आज युट्यूब चॅनल वाले अनेक हे खांबे घेऊन उभे होते. एकदा जोडलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. बुवांच्या भाषेत बुवा म्हणाले युट्यूब वाले केव्हा दणके घालतील, त्याचे दणके बरेचसे मिळालेले. हो मिळालेले, तुमचं खरं माहिती आहे का. तर सांगायचा मुद्दा त्याच्यावर मी बोलणार आहे. तत्पूर्वी ज्याच्यासाठी आलो ते पहिलं भजन करूया. माझं भाग्य मी समजतो की मायबाप रसिको, मी गेली 30 वर्ष मी भजनी क्षेत्रामध्ये डबलवारी क्षेत्रामध्ये आहे. वयाच्या 19 वर्षी पहिली डबलवारी केली. आज माझं वय 58 आहे आणि 30 वर्ष मी सतत हे डबलवारीचा कार्यक्रम करतो. अजूनपर्यंत भगवंताने ही हरिनामाची गाडी चालू ठेवलेली आहे. जोपर्यंत त्याने ताकद देतो तोपर्यंत हे नामस्मरण माझ्या आयुष्यात मी सोडणार नाही. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत भजन आहे. म्हणून मायबाप रसिको, तुमच्या आशीर्वादामुळे
आज हे विनोद चव्हाण नाव आहे महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये तुम्ही आदर करता. 70-80 वर्षाची वडीलधारी माणसं आमचे पाय पकडता, आम्ही त्या लेवलचे नाही हो, पण तुम्ही सन्मान देता. कुठल्या जन्मी पुण्य माझं होतं पण आज भजनी बुवा झालो. आणि आज आम्ही धन्य झालो की जेणेकरून माझ्या गुरुजींचं नाव भजन महर्षी चिंतामणी बुवा पांचाळ बुवा यांचं अमर झालं. हे मला भाग्य मिळालं. आज 18 तारखेला येत्या माझी चिंतामणी बुवा पांचाळ यांची 12वी पुण्यतिथी आहे. एकदा माझ्या बुवांसाठी टाळ्या वाजवायच्या. महेश परब यांचे शिष्य तुषार लोट एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि मला तबल्याला साथ करतायत. काय सांगू तुम्हाला, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, गुंडोळा आहे तो. मागे शिकलो तो चन्न गौडा नशी देणी सांग नाही पुढचा चांगला असता तो घर माझा. या कलियुगामध्ये बघा, परमेश्वर ज्या कोणाच्या पाठीशी असतो, ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे आणि ज्याची पुण्याई हरिनामाच्या बँकेत जमा आहे, त्याची मुलं सुद्धा त्याच वंशाची मुलं तयार होतात. आज कसबले बुवा त्यांच्या घरामध्ये एक छोटा मुलगा आज तो तयार झालाय, संदेश बुवांचा, आमचा साई कसबले. आणि आज अतिशय त्याच्या मेहनतीवर गुरुजींची सेवा आणि अभ्यास करून तो बिचारा शिकतोय आणि चांगला वाजवतोय. आज संपूर्ण कोकणामध्ये त्याला ओळखतात. तबल्याला साथ करतो, पकवानला साथ करतो आणि ऑलराऊंडर कलाकार. या तुमच्या आशीर्वादामुळे आज जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्याचं नाव झालंय साई दास. पुढे जायचं, मागे हटायचं नाही. हा आता जरा चोळ बघूया. बरं, दुसरी पुण्याई त्यांच्याच घरात दीपक कसबले नावाचा छोटा मुलगा. किती वयाने लहान आहे हो, पण ह्या वयामध्ये आमचं सुद्धा वय होतं बघा. जेव्हा आम्ही खेळायचो, मस्ती करायचो, पण आज त्याचं मस्ती करायचं वय आहे. एवढ्या लहान वयामध्ये तो मुलगा उत्कृष्ट चकी आणि अनेक स्पर्धेमध्ये तो नंबर काढतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आज चकी मास्टर या ठिकाणी आलेले आहेत. या माऊलिया आता भिंगरी बसागले बापू, बसागले सरकार बसाकर. सुंदर अशी माणसं सुद्धा कलाकार. म्हणून स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होताला मन. त्याचं कारण भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, दशावतार, शक्ती तुरा नमन या सगळ्या कला माझ्या कोकणामध्ये जपल्या जातात. आणि खास करून माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भजनाची परंपरा. भजन म्हणजे आमचा श्वास, दशावतार म्हणजे श्वास. अनेक कलाकार या कोकणात जन्माला आले आणि या कोकणामध्ये आपला जन्म झाला. तुमचा आमचा आम्ही भाग्यवान आहोत. एकदा टाळ्या वाजवायच्या कोकणात. त्यांचं प्रथम भजन झालं या ठिकाणी. ते भजन सम्राट श्रीधर मुनगेकर बुवा. काय त्यांचा गजर आणि त्यांची रचना मगाशी तुम्ही ऐकलात. उगाच त्यांना भजन रत्न आणि कोकण रत्न म्हणतात. त्याचं कारण ज्याने आयुष्य वेचलं भजनामध्ये, त्यांची गजर रचना, काव्य रचना. एकदा माझ्या मुनगेकर बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सत्यम शिवम सत्यम शिवम
ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे 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 लवकर लवकर घरी जावे ओंकार हे रूप सर्वांशी जाणावे ओंकार हे रूप सर्वांशी जाणावे नमन करावे कुलदैवतांची नमन करावे कुलदैवतांची माता पितरांची माता पितरांची मस्तक ठेवावे संतांची
अक्षर आहेत भजन. भ म्हणजे भटावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जनमानसासमोर केलेलं भजन त्याला म्हणतात भजन. परमेश्वराकडे या कलियुगामध्ये जवळ जाण्याचं साधन कुठलं असेल तर ते भजन आहे. आणि हेच आपल्याला तारणार आहे. जे दिसतं हे सगळं नाशवंत आहे आणि आपण लेवल लावल्याच्या पलीकडे काय बघत नाही. माझी आज लेवल झाली. आता लेवल झाल्यावर घरात गेलो तो लेवल झाल्यावर का आता माझी लेवल कधी होते उद्या उद्या काय भांगदा उद्या यार ये आणि शिमग्या खेळ. माझ्या बुटणकर कोणी अतिशय सुंदर भजन केलं. मी त्यांच्या भजनाला नाव नाही ठेवणार, एवढा मी मोठा नाही. बुटणकर बुवाणी, गुंडू सावंत बुवाणी भजन छान केलं. पण काय आहे, गुंडू सावंत बुवा सुद्धा काय काय चुकतात. माणूस हा चुकतो, माणूस म्हणतात तर चुकणार. अध्यात्म, काही लोक म्हणतात अध्यात्माचा बादशाह गुंडू सावंत. काही काही लोक म्हणतात दोन वाघांची टक्कर. गुंडू सावंत वाघ वाघ असलो तर बिना शेपट्याचा वाघ शेपटी खाया. वाघ मी भजना क्षेत्रात कोण नाही. अरे ज्याने आयुष्य भजनामध्ये घालवलं ते परशुराम बुवा पांचाळ, कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, विलास पाटील बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, जयराम खाडीगावकर बुवा हे स्वतः कधी स्वतःला वाघ बोलले नाही किंवा ते स्वतः समजून घेतलं नाही. तर आम्ही कसे वागू? त्या बुवांसाठी टाळा वाजवा. वाघ कसले गावठपणा नाही, वाघ कसले. हा घोटणकर बुवा तुमच्यासाठी भजन सुंदर ऐकतात का? तुम्ही ऐकून घ्या. माणूस, आपला माणूस जेव्हा आपल्याला बोलतो ना तेव्हा लागतं. मला मगाशी गुंडू सावंत बुवा बोलले, युट्यूबला हे सगळं जातं भजन बुवा. समोरच्याला बोलताना विचार करा. गुंडू लोकेश सावंत बुवा म्हणजे गोठणकर बुवा माझं सांगणार. युट्यूबला तुम्ही एका बारीमध्ये तुम्ही बोलला, तुमच्या जोडीला शितकर बुवा होते. युट्यूबला आहे की दोघांचा आवाज लागत नाही, कसली बदना, एक बोलता खाली लाव, एक बोलता वर लाव, खर्चात लाव, असं तर युट्यूबला काय काय सांगणार. दोघांचं लागत नाही. आता दोघांचं लागत नाही तर तुमचं आवाज लावायची. दोघांचं लागत नाही असं ज्याही तुम्ही युट्यूबला सांगतात बुवा, संपूर्ण महाराष्ट्र आपला बघताय. कोणाचा आवाज लागताय? मी कुठे पंडित आहे? मी काय स्वतः काय माझ्यापेक्षा गाणारे खूप आहे. माझे सूर्यकांत परब बुवा हे आता आले, माझं गावाला माझे शेजारी आहेत. इतकं सुरेल भजन करतो. माझ्या परब बुवांसाठी एकदा टाळ्या वाजवा. राजाराम परब बुवा आमच्याच गावचे, चिंतामणी पांचाळ बुवांच्या सानिध्यात राहून जे काय आम्ही गातो ना त्यांच्या सानिध्यात राहून सहसा ताल, सूर आणि ठेका, लय याचा बाहेर जाणार नाही, एक सूत जाणार नाही. तेवढं करून घेतलेलं आहे बुवा. म्हणून बुवा तुम्ही बोलताना जरा विचार करा. फक्त एवढ्याच युट्यूबला तुम्ही बोला दोघांचं लागत नाही, खर्चात लागत नाही, कोणाचं म्हणजे जसं काय हेसो लागतात बुवा असं बोलू नका. मी तुमका वाईट बोलत नाही, होय की नाही. तुम्ही एवढे मोठे नाही की तुमचं लागत नाही म्हणण्या एवढं तुम्ही मोठे नाही आणि मी तर समजत नाही. कृपया करून राग वाटून घेऊ नका. हा माऊली बीट्स मालाड पूर्व बुवांसाठी बुवा पेटवून टाका. पेटवतो माझ्या परीने जेवढा जमत तेवढा पेटवण्याचा प्रयत्न करतो. पहिला आधी भजन आणि नंतर 100% गजरामध्ये मनोरंजन करताना अगदी कमी वेळेमध्ये त्यांनी घेतलेले 1.5 तास. गुंडू सावंत बुवानी पहिल्या बुवानी साधारण 2.25 तास, दुसरे बुवा 2.25 तास. मी काय जास्त वेळ नाही, 2-2.5 तास घेतोय मी. तसं काय जास्त वेळ नाही. मुंबई भजनी युट्यूबर्स मित्र परिवार सुधारतोय भजनाचा रंग. क्या बात आहे. सन्माननीय भजन सम्राट विजय परब बुवा विरुद्ध पारंपरिक डबलबारीचा सामना. सन्माननीय भजन सम्राट लक्ष्मण गुरुबुवा या दोघांचा सामना या ठिकाणी युट्यूबर्स भजनी मित्र परिवार यांच्या वतीने सांताक्रूज डिमोला कंपाऊंड वाकोला ब्रिज 6:30 वाजता 17 जानेवारी संध्याकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम न्यू एकता क्रीडा मंडळ या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, कारण ही अशी भजनं होणं ही काळाची गरज आहे. या दोन्ही बुवांसाठी एकदा टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. धन्यवाद. प्रथमेश
परब यांच्या लग्नासाठी गाराणे घाला. मगाशी गुंडूबानी लग्न लावल्या, वरात काढल्या, लग्न लावल्या, परत ते ह्या मंगळाष्टका म्हणल्या, परत ते जेवताना श्लोक म्हणल्या, आणि तो श्लोक एक शेवट म्हटला, तो खतरनाक श्लोक म्हटला. हो, आमच्याकडे आमच्या गावात होते नाना गाजमांचे वडील, ते असे म्हणायचे श्लोक ना. हो, भारीचा जबरदस्त. जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सन्माननीय विशाल, हा एक माझा पोरगा विशाल रासम, तुम्ही ओळखता. आज भजन करताना आनंद कुठे येतो माहितीये? मायबापाशी एवढे वाजलात तुम्ही, तरी वाजले तरी तुम्ही, मला वाटलं आता कोण थांबणार नाही, पण तरी तुम्ही थांबलात. आणि आमच्यावर जे प्रेम करताना आमचं कातडं काढून दिलं ना तुम्हाला, तरी तुमचे ऋण आम्ही फेडू शकत नाही माऊली. मग तुम्हाला दंडवत करतो, सलाम करतो. आज माझा विशाल रासम इतका उत्कृष्ट पक्वाद वाजवतो. अंकित शिंदे, देवा घाडी, अमित घाडी, हे जे कलाकार इकडे आहेत, ओंकार मडव, आमचा साई, याच मातीत लहानाचे मोठे झाले. आजकाल आमचे चंदवनकर बुवा, त्यांच्यावर सुद्धा पारंपरिक डबल बारा माझ्या झालेल्या आहेत. आज या वयामध्ये सुद्धा या माणसाने तेवढे आम्हाला सांभाळून घेतला, चंदवनकर बुवानी, आणि अजूनही ते आशीर्वाद देण्यासाठी आमच्यासाठी येतात. माझे चंदवनकर बुवांना उदंड आयुष्य मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. म्हणून ही परंपरा आपल्याला जपायची आहे. त्या ठिकाणी बक्षीस आलेले आहे. सन्माननीय सुनील रामचंद्र रामबाडे, मुक्काम पोस्ट नाधवडे, महादेववाडी, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग, यांच्याकडून 101 रुपये. लागलीसे असं मजला बोडी अभंगाची 2 लाईन तरी म्हणाव्या. 100% म्हणणार. तुम्ही थांबा, पहिलं भजन करतो, रूपाचा अभंग घेतो, नंतर 100% म्हणणार. नोटेशन नवीन आहे, ऐकलं ना? नाही ते युट्यूबला टाकायला हरकत नाही. अरे काय आणि ते जोक सांगतात बुवाना, गुंडूबा आता नसतील, गेले असतील. जर तुम्हाला अध्यात्माचे भाष्य म्हणताना बुवा, तर प्रामाणिक माझी विनंती आहे तुम्हाला, मित्र आहे या नात्याने, बायकांवरून जे जोक सांगता ना, तो चुकीचा आहे बुवा. बायको याचा अर्थ काय होतो? मगाशी बोलले ना, काय तो जोक सांगितला त्यांनी. बाप मेला, एक माणूस रडत होता, सगळे इले शेजारी, घाबरा नको, बापाशी माया मी देतोय. भाव वारलो, सगळे रडाक लागलो, सगळे शेजारी इले, भावाची माया मी देतोय. बहीण वारली, रडाक लागलो, बहिणीची माया मी देतोय. म्हणलं असला काय बोललो गुंडूबुवा? बायको वारली, रडाक लागलो, कोणी येऊ नाही. तर खुळावलेच बायका आता शो, इतके खुळत बायका. अरे बायको याचा अर्थ म्हणत बुवा, बायको. बा म्हणजे काय? बा याचा अर्थ बायको, बा. नवऱ्याच्या बाजूला सदैव उभी असणारी, कुठल्याही प्रसंगाला तोंड देणारी ती बा. म्हणजे बाजू घेऊन भांडणारी नवऱ्याची. तो बेवडो असू दे, लंगडो असू दे, लुळो असू दे, कसुळा असू दे. एकदा पंचमधी आपल्या भजनाची झाली, तसं एकदा माळ पडली, तो कसो लंगडो लुळा असा दे, त्या नवऱ्यावर आयुष्यभर संसार करणारी बायको या माझ्या कोकणात, या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून बायको श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या, बायको श्रेष्ठ आहे. लाडक्या बहिणी आज सध्या फॉर्ममध्ये आणि बोलताच काय गुंडू तू? बाजू घेणारी नवऱ्याची ती बाप. यदा कदाचित नवऱ्यावर, आपल्या मुलाबाळावर जर प्रसंग आला, तर गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवण्याची सुद्धा तयारी असते ती बायको. आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्यासाठी ती दान करणारी ती बाई. आणि कोणत्याही प्रसंगाला न डगमणारी, लढाऊ वृत्तीची, रणरागिणी ती को म्हणजे ती बायको. आणि ती बायको बुवा जर नसत ना, माका सांगा कोण माका सांगा जगात म्हातारपणी बायकोची किंमत कळते. सूर्यकांत बरोबर ना? तरुणपणी
म्हातारपणी काढता जेव्हा हातात काठी येईल तेव्हा बायकोचीच गरज भासता. म्हणून जे भाग्यवान आहेत ज्यांचं लग्न झाला ते भाग्यवान आहेत. गुंडूबा म्हणले आता पुढे लग्न होऊचे नाही असं काहीतरी बोलले. लग्न होऊचे ना आता मुसीबत आहे, लग्न होऊचे ना. काळजी करू नको. देवान ज्याका दाणे दिलेलं त्याका चूत दिलेली आहे. काय दिलेला त्याका दाणे दिलेले त्याका चोच दिलेल्या. भगवंताने प्रत्येकाला आपापल्या जागेत ठेवलेला आहे. जो शेर आहे तो मिळणार माझं बक्षीस माका मिळणार तर मिळायचं नाही तर मिळायचं नाही. आणि 40 वर्ष झाली 45 वर्ष झाली आशा सोडायची नाही. होणार म्हणजे ढोपळा धरली चालणार होणार या आशेरच जगायचा. बरोबर ना. म्हणून ह्याच्यासारखं करू नको. आशा सोडायची नाही. हा 50च्या पुढे जे गेलेत ना त्यांनी हरिओम कसं त्यांनी आपला कोणाची वरात गणपती बुडून असताना वराती समोर कोणाची हळदा आणि ताजर नाही जमला तर एक व्हॉट्सअपला ग्रुप दिलेला निर्वशी ग्रुप होईल. आणि ताव नाही जमला तर रात्रीची झोप येत नाही लग्न काय होत नाही. एक काम करायचं मोबाईलच्या स्क्रीन टच बरोबर कोणाचा फोटो ठेवायचो आलिया भट आलिया भट आणि आलिया गेलिया आलिया गेलिया हाच पर्याय. पण आशा सोडायची नाही कारण भगवंत आपल्या पाठीशी आहे. तो कधी रिकाम्या हाताने कोणाला पाठवत नाही. भगवंत सुदेश चव्हाण यांच्यासाठी मंगळाष्टका बोला. लग्न या वर्षी होऊ दे 100% होणार. हे बहुतेक धारेने दिलेले एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. नाही त्यांचं नावीला जगला फुटाफूट चालू झालेली आहे. त्याच्यामुळे भगवंता सत्यनारायणा आधी पहिला त्यांचा जमू कारण परिस्थिती कठीण आहे सध्या आणि दिवस पण फार एकदम थंडी केलेली आहे. नवदुर्गा प्रसादी भजन महिला भजन मंडळ बुवा आमच्या सौभाग्यवती सीता घाडीगावकर हे माऊली अतिशय सुंदर भजन करतात. आज किती वर्ष आपलं भजन संप्रदाय त्यांनी जपलेलं आहे. महिला भजनामध्ये अतिशय गोड गळा ज्यांचा आहे ते आमच्या सौभाग्यवती सीताताई एकदा जोरदार काय झालं पाहिजे त्यांच्यासाठी धन्यवाद. तुम्हाला उदंड आयुष्य मिळो. त्या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. या बाबूने माका ही शाल दिली प्रेमाची. शाल म्हणजे काय पंढरपूरची शाल आहे. पांडुरंगाची शाल. माझ्या बाबूसाठी एकदा टाळ्या वाजवा. परी सागे चाली चाली परी पमा पमग गम गमग नीग परी सागे माप गम पजा पनी माप मापनी पमा पग गम गमग परी सागे गम पमग गगसा गगसा सगदानी जानी पनी पमा पमग नीग सानी पमा पमग गम गमग संतोष बुवा घाडी माझ्या माऊली बाजूला बसलेले आहेत. सुरेल आवाज आणि अनेक काव्य रचना ते स्वतः करतात. वामनराव पै यांच्या बैठकीला ते जातात. ते अधिष्ठान त्यांच्या घरामध्ये आहे आणि त्यांच्यावर सुद्धा अनेक चाली काव्य रचना सुमधुर चाली हे माझे संतोष बुवा घाडी बुवा लावतात. त्यांना उदंड आयुष्य मिळो. जोरदार टाळ्या वाजवा. अशी माऊली आम्हाला या ठिकाणी भजनासाठी ऐकण्यासाठी आला बुवा. धन्यवाद.
ते कुडाळकर हा एक सुंदर मुलगा होता. त्याचा विस्तार आणि हुशार. तुला चान्स इथे मिळाला म्हणजे सगळ्यांकडे मिळालो ना चान्स.